सर्वांना माझा नमस्कार. आज मी घेऊन आले तुमच्यासाठी करटुल्याची भाजी. मी करटुले घेतलेले आहेत आणि करटुले मी कापून घेते आता. आणि करटुले कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. आणि करटुल्याची भाजी खूप चांगली असते आपल्या शरीरासाठी. वर्षातून एकदा येते करटुले, त्यासाठी करटुल्याची भाजी सर्वजण एकदा तरी खायची असते. आपल्या शरीरासाठी चांगलं असते. आणि मी करटुले कापून घेत आहे. मला चाकूने कापता येत नाही, त्यासाठी मी त्याचाच वापर करते. बघू शकता मी करटुले कापून घेतलेले आहेत आणि करटुल्याच्या मधले आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत. बिया काढले बघा सर्व करटुल्यामधले. आणि आता आपल्याला धुवून घ्यायचे आहेत करटुले. मी धुवून घेत आहे. करटुल्याची भाजी छान असते आणि आमच्याकडे याला करटुले म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. त्यासाठी मी कांदा, टमाटे आणि लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे आणि जिरे पण घेतलेले आहेत. आणि कढई ठेवली गॅसवर, तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे आणि आता मी त्याच्यामध्ये कांदा टाकते. आणि जिरे पण टाकलेत मी. आणि आता आपल्याला टाकायचं आहे लसूण अद्रकची पेस्ट पण टाकलेली आहे मी लसूण अद्रकची. आणि आता हलवायचं आहे आपल्याला. तोडू द्यायचं थोडंसं. आणि आता आपल्याला टमाटे टाकायचे आहेत. मी टमाटे टाकलेले आहेत. कधी पण टमाटे टाकलं का टमाट्याच्या वरून थोडंसं मीठ टाकायचं, टमाटे मऊ होते. तर मी मीठ टाकणार आहे. मीठ टाकले मी आता. अशा प्रकारे टमाटे मऊ होते मीठ टाकल्याने. छान तळत आहेत टमाटे, ते लसूण अद्रकची पेस्ट वगैरे. टाकलेली आहे हळद आणि मिक्स करून घेत आहे. आता आपल्याला टाकायचं आहे मिरची लाल. मिरची कधी पण शेवटीच टाकायचं. सारं कडल्याच्या नंतर मिरची करपू शकते, त्यासाठी मिरची कधी पण शेवटीच टाकायचं. मी टाकले मिरची आणि आता मिक्स करून घेत आहे. करपू शकते ना मिरची, त्यासाठी सारं कडल्याच्या नंतर टाकायचं. आणि आता आपल्याला टाकायचे आहेत आपले करटुले. बघू शकता तुम्ही टाकलेले आहेत करटुले. मी असं मिक्स करून घेत आहे छानपैकी. कोणी डाळ पण टाकून बनवू शकता करटुल्याच्या भाजीमध्ये, तर मी असंच बनवले. पाण्याचा वापर केला नाही मी, तेलामध्येच. आणि आता आपण थोडा वेळ कोथिंबीर टाकत आहे वरून. आणि थोड्या वेळासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. पाणी टाकलेलं नाही मी अजिबात. वाफेवर थोडंसं झाकून ठेवायचं आहे गॅस कमी करून. आणि झालेले आहेत आपले 5-10 मिनिट. बघू शकता तुम्ही करटुल्याची भाजी तयार आहे. आणि करटुले पण एकदम मस्त मऊ झालेले आहेत. पाण्याचा वापर मी अजिबात केला नाही यामध्ये. कमेंटमध्ये नक्की सांगा करटुल्याची भाजी कशी बनली आहे.